प्रस्तुत प्राप्त भगवत चिंतनासाठी घेतलेला अभंग अतिशय समर्पक समय प्रसंग पाहून विषयाला इथंबूत शोभेल असा अभंग आहे। अभंग इतका सुंदर आहे महाराज, पण तुमच्या गावात कीर्तनाची लकप आणि कृष्णाजी माऊलींचा आशीर्वाद नांदतोय या तरुण मंडळीच्या उपस्थितीवरनं कळतो। नाही टाया वाजशात असे 3 रुपये शेकडाने नका वाजा, मन तब्येत ना मानले माले बी बरं वाटायला पाहिजे। टाळी वाजवण्यासाठी दिल खुलासपणा पाहिजे। टाळी कोणालाही वाजवता येत नाही, कीर्तनात कोणालाही हसता येत नाही। काही काही तुम्ही संसार मध्ये का परमार्थ मध्ये का असा मुसड आहेत तेच ना, असं वाटत आपण काय ना जीवनादकडे उचलेलो आणि खिसा मठी देऊ बा नसा नी उखुल दिसतेस। आणि ते नंतर कीर्तन झाल्यानंतर कीर्तनावर PhD करतात। बाबाने असं बोलायला नाही पाहिलं होतं, तुने गरमा तुला विचारी भाजी विरायली नाही, तू बाबाला शिकाडायला निघणार का? तुला गरमा भाजी विरायली नाही, तुला विचारी सण ना जगा माना मरा मा, आणि तू कीर्तन करायच्या बाबतीत ते करतो का? इतंबूत असे अनेक असतात महाराज, पण तुम्हाला सांगू का बाबा असे अनेक खरं तर बाबा या सर्व मैफिलीमध्ये ना आपली 2 जणांची हवा आहे, आणि तिसरे तुम्ही। म्हणजे 5-50 सुटी बी उन्हा या बाकीनं आपली मिनी नोटी देते नाही रे भाऊ, आम्ही आडेच ना बदका कथा काय करू। पण एक लक्षात ठेवा, ज्या शरीराबद्दल आपण बोलतोय ना हे निरोगी असलं का मग जगात किंमत असते। एकदम आजचा जो विषय ना सुखात दुःखात आनंदात इथंबूत जो प्रसंग पाहून हा आजीबाईंसाठी हा जो द्वारदर्शनी कीर्तनाचा प्रसंग अनुसरून मी फक्त अभंगाचा एकच शब्द बोललो। तुम्ही कृष्णाजी माऊलींच्या आशीर्वादाने कीर्तनातले मुरलेली माणसं आहेत, मी बोलत नाही त्याच्या पुढे तुम्ही बोलत होते, ही तुमची विद्वत्ता गुरूंच्या आशीर्वादाने, गुरुदेवांची कृपा आहे। आणि कृष्णाजी माऊलींच्या कुशीत कृष्णाजी माऊलींच्या परिसरात या मातीमध्ये आपण कार्यक्रम करतोय। राजो खरं सांगू का, काही विभूती ज्या परिसरात फिरून गेल्या आहेत, आलेल्या आहेत, पदस्पर्श झालेला आहे, त्या विभूतींच्या स्पर्श झालेल्या भूमीत आपला जन्म झाला आणि आपण आयुष्यभर जगताना आपलं उत्तर कार्य हरिनामाच्या गजराने होत असेल तर एकच करा, त्या सद्गुरूंच्या चरणी नमन होताना एवढंच करा, मज हृदय सद्गुरू जेने तारीला हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्याधुर विवेकवरी सद्गुरू शिवाय दुसरं काहीच नाही मोठं। हा जो नरदेव भेटला ना 5 फूट साईंचा गोरान गोमटा, हा जो नरदेव भेटला ना, तुम्ही कितीही अट्टहास करा देव भेटू नाही शकत तुम्हाला, पण देवापर्यंत जर जायचं असेल आणि देवाची आपल्यावर कृपा करायची असेल तर एकच करावं लागेल, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। पण हे साध्य करण्यासाठी अंतकरणात एक नाड बांधावी लागते, कोणती माहिती आहे? गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु बिन देव नोहे दुजा। आणि त्या गुरूंची कृपा आदरणीय कृष्णाजी माऊलींची कृपा आपल्यावर असताना या सुंदर नरदेहाला कितीही सजवा, कितीही नटवा, कितीही फुलवा, पण आज नरहरी महाराज या शरीराची शेवटी माती सांगतायत। केवढेही वैभव असू द्या, चांगल्या चांगल्या करोडपतींचं, चांगल्या चांगल्या अब्जवधीपतींचं, ज्यांच्यात अशी घमेंड होती की रक्ताचा थेंब ना थेंब बदलवून टाकू बा, अशा लोकांच्या सुद्धा शरीराची मातीच झाली। कोणाचा अमरपाटा नाहीये, कोणी देवाकडनं असं सर्टिफिकेट घेऊन आलं नाहीये, डोमकानी पहा का निजामपूर जाताना पहा का गिरड द्या का, कोणी असा अमरचा पाटा घेऊन आलेला नाहीये। ज्यांच्या घरातनं सोन्याचा धूर निघत होता आणि ज्यांच्या पोटी राम जन्माला येत होता, राम
ज्यांना मांडी देत होता, राम ज्यांच्या हाताने पाणी पित होता, अशांची सुद्धा शरीराची माती झाली. शरीराची होय माती. कोणी न येती सांगा ती, कोणीच नाही, कोणी येतही नाही हो. पण जीवनाच्या सरकशीत एक सूत्र आहे, आपल्यासोबत कोणी येत नाही पण आपल्याला एकटं मरताही येत नाही. मरण्यासाठी लोकांच्या हृदयात प्रेम करावं लागतं, प्रेम वाटावं लागतं. आज जर या ममता आजींच्या या परिवारात, नात्यागोते, सगळे सोयरे परिसरात या माय माऊलीनं जर प्रेम वाटलं नसतं ना, तर हा धर्ममंडप भरला नसता. हा धर्ममंडप कोणत्या तत्वाने भरला? फक्त माणुसकी या नात्याने भरला. मग आपल्या शरीराची माती होत नाही तोपर्यंत जगाना माणसासारखं, वाटाना प्रेम. हाय म्हणा ते म्हणा, कद लगून करशा. एक गुसकीवनी तर दुसरी गुसकीला गॅरंटी नाही आपली. तरी माणूस म्हणतो काहीच व्हावं नाही. अरे तुला नाही, पुन्हा खाणमा कोणली उरू द्यावा नाही, तो देव आहे, त्याच्या पुढे चालत नाही. शरीराची होय माती, कोणी न येती सांगा ती. कितीही जवळचे संबंध असू द्या, कितीही जवळचा वशिला असू द्या, नाही हो. जीवनात सर्व कामांशी खोटं बोलता येतं आदरणीय सुनील बाबा, पण मृत्यूशी खोटं बोलता येत नाही. असं सांगू का आपण मृत्यूला? म्हणा हा वेटच 2 बिघा आहे बा, तू लिहिले पण 2-4 दिन राहू दे बा मला. यमाला सांगू आपण, यम म्हणे तू 2 बिघा जाऊ द्या, एक कंपनीवाला ते ठेवणी म्हणे. मृत्यू येतो, कोणाचं ऐकून घेत नाही. त्याच्यासाठी एकच सूत्र आहे, अवघी सारी कामे खोटी. सर्व कामे खोटी आहेत जीवनात. मृत्यू शाश्वत आहे, मृत्यू सत्य आहे, मृत्यू कागट आहे. मृत्यू आपल्याला भेटणार नाही, तो घेऊनच जाणार आहे. कसा घेऊन जाणार आहे तो? पहा तो उंदीर घेऊन जाय बोखा, तैसा लोका काळ नाही ठेवणार तो. आणि तुम्ही म्हणाल महाराज आमचा मोठा वशिला आहे. नाही राज, तुम्ही या जमीन जुमल्यावरती पैशावरती नका भारी भरू. जर अजित दादांना हात मुडला असता, पाय मुडला असता, मला सांगा तुम्ही, आपण सर्वजण साक्ष आहेत की तो माणूस या महाराष्ट्राचा युवराज होता, राजा होता, राजाचा पुत्र होता. काय कमी होती त्या लोकांकडे? जर त्यांचा पाय मुडला असता, हात मुडला असता, तर डोक्याचा एक एक केस बदलून आणला असता, त्यांनी रक्ताचा थेंब ना थेंब बदलून आणला असता. पण देव आहे ना तो. 4 सेकंदानंतर 5व्या सेकंदाला त्या माणसाचं फक्त घडाड्यावरनं ओळखायला आलं की हे अजितदादांचं. काय कमी होत? पण गोत घरे टाकून सारी, शेवटी गावाचे बाहेरी काय नव्हतं, स्वजनानी गणगोत. उपाय नाही होत चालत, केवढाही मोठा वशिला राहू द्या. सुख आणि दुःख हे जीवनातला भ्रम आहे, आणि म्हणून या भ्रमाला स्थिर करा, सुखी करा. आणि सुखी करताना एकच करा, ऐसे स्वप्नवत असार. साधूंनी विचार केला नाही, साधूंनी हे सूत्र ओळखलं. जीवन अनमोल आहे, सुंदर आहे. या जीवनात तुम्ही आनंदाने जगा म्हणून तुकोबरांनी सर्वांना संदेश दिला होता. आता तरी पुढे हाची उपदेश. इकडे तुकोबरायांची परिभाषा आहे, आता तरी पुढे हाची उपदेश. उपदेश म्हणजे काय? प्रेमाने जथवणं, प्रेमाने सांगणं, प्रेमाने सल्ला देणं. आणि प्रेमीच लोक जर भ्रमात पडले असतील तर त्या भ्रमातनं काढण्यासाठी मोठी माणसं शेवटची भाषा वापरतात, सकडांचे पायी. माझे दंडवत. एक लक्षात ठेवा तरुण मंडळी, 35ल्या आतली पोरं जे संसार करतायत ते, मोठी व्यक्तिमत्व जर आपल्याला नम्रतेने शिकवत असेल तर ते आपल्याला घाबरत नाही. पण त्यांच्या नम्रता मागे आपल्याला शिकवताना एक सूत्र असतं की आम्ही खेळता खेळता सपेत नाही झालो. इथलं गाव, इथली भाऊबंदकी, इथले सगळे सोयरे जीवनाच्या पटचरणावरती आणि या जीवनाच्या सरकशीवरती डोक्यावर हात फिरवणारे, डोक्याला तेल लावणारे आम्ही पाहिलेत. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा.
आयुष्य गोड आहे. काहींना आयुष्य समजलं नाही, आयुष्य समजतही नाही. आता 2 वाजता घरून निघालो ना सुनील बाबा, मी 60-65 वर्ष ना त्याला नंदील पाटलाई पत्ता किरांदा ज्याने मसन गये गौऱ्या घ्यात. नंदील पाटलाई पत्ता किरांदा. मी गाडीचा काच खाली केला आणि त्याच्याकडे पाहिलं आणि दल्ला माल विचारे तुला बरं आहे का? म्हणता असा युवरना लाकडे शिलगाल पाहिजे उभा. अरे 60-65 वर्षीचा म्हातारा, तुझा आदर्श जीवन आहे. तू इतका वर्ष जगला, तुला देवाने गिफ्ट दिलं. तुझं पोट धरून येणाऱ्या 2 पिढ्या घेणार आहेत तुझ्याकडनं मार्गदर्शन. आणि येणाऱ्या पिढीला जर तू नंदीला पाठ लावून पत्ते खेळत असशील, मग याला हिवरनं लाकूड नाही म्हणत काय म्हणजे तुम्ही? याचा येडा कांदा मरतच नाही गावे गाव. तुम्ही कांद्याच्या परिसरातली लोक आहेत. तुम्ही परदीवर कांदा ठेवा तरी कोंब काढी, तुम्ही शिका खाले कांदा ठेवा तरी कोंब काढी, जिनामा ठेवा तरी कोंब काढी. त्याला पाणी नको, ऊन नको, वारा नको, पण येडा कांदा कोंबच काढतस. मग ज्यांना ईश्वराने एवढं सुंदर आयुष्य दिलं की ज्या वयात हरिपाठाचं पुस्तक पाहिजे त्या वयात जर पत्त्या ना खेळत असेल, तर मग अशा हरामखोरांचा भ्रम जावा म्हणून साधूंनी एकच केलं, सकडांचे पायी माझे दंडवत. आणि हीच परिभाषा आज नरहरी महाराज तुम्हाला आणि आम्हाला सांगतात. अरे शरीराची माती होणार आहे, तुम्हाला अंतम मसनवटीत जायचंय, गोत घरे इथून टाकून जायचंय, स्वजन गणगोत्र काही कामाचं नाहीये. पण हे शिकवताना ऐसे स्वप्नवत असार नरहरी जोडी तसे कर. मोठ्या माणसाने कर जोडून आपल्याला शिकवलं तर एकच सूत्र घ्या. एक तर घरातले माता पिता आपलं कल्याण करून टाकतात आणि आपले गुरुदेव आपल्याला ईश्वर भेटीचा मार्ग दावून देतात. पण आपल्या घरातल्या लोकांच्या चरणांवरती नतमस्तक होताना आणि आपल्या गुरुदेवाला हृदयात ठेवताना या शरीराची माती होत नाही, त्याच्या अगोदर आपल्या मुखातनं शब्द यायला पाहिजे, मस्तक हे पाय. पायावर या वारकरी संतांचा हा काही कार्यक्रम सालाबादाप्रमाणे चालणारा नाही. दर्शनी घटिका आहे, द्वारदर्शनी प्रसंग आहे. घरातल्या अतिशय मोठं व्यक्तिमत्व आजीसाहेबांचं जाणं झाल्यानंतर मुलं असतील, सुना असतील, मुली असतील, नाता असतील, नातू असतील, संपूर्ण शेवाडे परिवारातील अतिशय मोठं व्यक्तिमत्व ज्यांच्या आशीर्वादाने हा परिवार आनंदाने फुलत राहिला, मोठा होत राहिला. या शेवाडे परिवारासाठी ज्या मायमाऊलीनं घटाघुगरी खाल्ली असेल पण लेकांना सुनांना आज सुखाचे दिवस आणून दिले, ज्या मायमाऊलीनं हा परिवार मोठा व्हावा, फुलता व्हावा, आनंदाने डुलत राहावा म्हणून तिच्या तारुण्यपणाच्या काळात पायात चप्पल नसेल, तिला अंगावर साडी नसेल, पण नवऱ्याची मान 4 चौघात ताठानं उंच राहावी म्हणून जिनं संसाराचा प्रदीर्घ गाडा उडत असताना हा परिवार गोकुळासारखा फुलवला, त्या ममता आजींबद्दल आजचा आठवणीचा जागर आहे. आदरणीय परमपूजनीय वैकुंठवासी शंकर झुपरू शेवाडे यांच्या धर्मपत्नी ममताबाई शंकर शेवाडे, शंकर बाबा आणि ममताजींचा आज आठवणीचा जागर आहे. आणि आठवणीचा जागर करताना अनेक मार्ग आहेत आणि या अनेक मार्गातनं या शेवाडे परिवारातनं एक सूत्र उचललं, सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरण. जागरणच करायचंय. कलियुगात नाशिकला जाऊन नारायण नागबली करत असताना जेवढं पुण्य प्राप्त होतं ना, तेवढंच पुण्य आपल्या दारी दिवंगत आत्म्यासाठी जर भजन केलं, पूजन केलं, अन्नदान केलं, त्याच्यासाठी कीर्तन प्रवचन केलं तर तेवढंच पुण्य भेटतं. आज शंकर बाबांसाठी आणि या ममताजींसाठी या परिवाराने मुलं आहेत, मुले आहेत, नातवंड आहेत, यांनी जो हा हट्टाच केला ना दादा, कलियुगात आपल्या दारी कीर्तन ठेवणं म्हणजे याला राजसू यज्ञ म्हणतात. हा राजसू यज्ञ पंडूराजांच्या पोरांनी, पांडवांनी त्यांच्या वडिलांसाठी केला होता. पण तो यज्ञ करणं म्हणजे इतका मोठा खर्च आहे. राजसू यज्ञ करणं म्हणजे हत्तीच्या सोंडासारखं, सोंड जेवढी असते ना तेवढं तूप यज्ञात टाकावं लागतं आणि आपले वरण मग भेट राहिलं नाही.
एवढं तूप, बरं खर्च किती त्याला? आणि चिंचाच्या झाडाला जेवढे पानं आहेत ना तेवढा पैसा लागेल. आणि तर गरमान गरमा लाडक्या बहिणींना भेट राहणार नाही. एवढा पैसा शक्य आहे का? नाही. मग याच्यासाठी कलियुगात ना 18 पगड जातीतल्या साधू संतांनी एक सुविधा केली की ज्या घरातलं दिवंगत आत्मा जातो त्याच्यासाठी प्रवचन, कीर्तन, ज्ञानदान हे जर केलं तर याचा फायदा काय? कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप. दिवंगत आत्म्यासाठी परिवारानं राजसू यज्ञातली ही पहिली पाऊल खून आहे. आणि पाऊल खून सांगून जाते कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप. हरीचं रूप, हरीचं गुण कोणाच्या दारी होतं महाराज? जिथं पूर्वजांची पुण्याई असेल ना तेव्हा आपल्या दारी भजन होतं, पूजन होतं. आपल्या पूर्वजांनी काहीतरी सत्कर्म केलं असलं ना तेव्हा. कारण भजन पूजन कोणाच्याही दारी होत नाही. याला सूत्र आहे, भाग्यवंता घरी भजन पूजन. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. आज जी काही पुण्याई आहे असेल पूर्वजांची पुण्याई, तोची मुखी गाई हरीचे भजन. पण जगाच्या बाजारात सर्व मिळतं. हरिनाम कोणाच्याही घरी भजलं जात नाही. पूर्वजांची पुण्याई, स्वतःची पुण्याई, हे सर्व जीवनात असेल. तुका म्हणे होता ठेवा, तोया भाव सापडला. हा फार मोठा ठेवा आहे, कोणालाही सापडत नाही बाबा. पण हा शंकर बाबांच्या आणि ममताजींच्या जीवनातला सत्कर्माचा योग आहे. आणि हा सत्कर्मातला योग ज्यांनी फुलवला, आनंदाने भरवला. जरी आई गेली असेल तर आईसाठी स्वर्गात चांगली जागा भेटावी म्हणून आईचे दोघंही लेकरं जगन शंकर शेवाडे आणि यशवंत शंकर शेवाडे, डोमकाण्यातील हा मोठा परिवार, या परिवारातील दोघंही बंधूंनी हा राजस्व यज्ञ करत असताना ज्यांचा आशीर्वाद या कार्यक्रमाला भेटला, ज्यांचं सहकार्य भेटलं, ज्या आजींच्या मुले आहेत अक्काबाई पोपट सोनवणे जैताने, रेखाबाई शिवाजी माडी रामी, मंगलबाई भगवान महाजन सुरत, जैताने रामी सुरतकर आजींच्या लेखी दिलेल्या आहेत. या तिघही लेखींनंतर नाती आहेत कविताबाई भिकन माडी लोहगावकर. तसं तर या सर्व कार्यक्रमाचा खर्च लोहगावकरांकडनं घ्या. आणि आदरणीय आमचे कविताबाई भिकन माडी लोहगावकर, ललिताबाई गोपाल माडी कुरवाडेकर, सीमाबाई नरेंद्र माडी नंदुरबारकर, संपूर्ण आजींनी आशीर्वादाने फुलवलेला हा वेल. आज सर्वजण दिसत आहेत पण आजी दिसत नाहीये. पण एक लक्षात ठेवा, माणसं चालली जातात पण त्यांचे संस्कार जिवंत असतात. संस्कार जिवंत असतात. प्रत्येकाच्या कुटुंबातली ज्येष्ठ माणसांना आपण डोळ्यासमोर घ्या. त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गदर्शनानेच आज आपल्या जीवनाची कडा फुलते. आणि ती जीवनाची कडा फुलत असताना आज आजींसाठी हा हरिनामाचा गजर खुडाण्याची भजनी मंडळाने फार मोठं सहकार्य केलं. या परिसरात माझी ओळखच नव्हती, मी आलेलाही नव्हतो. पहिले सुधाकर आबांनी मला निजामपूर जैतानाला बोलवलं होतं. तिथला निरोप इकडे आलेल्यानंतर मला इकडे बोलवलं. आणि आयुष्यात पैसा खूप येतो, पैसा खूप जातो, पण पैशापेक्षा हिऱ्या मोत्यासारखं हे भजनी मंडळातलं आणि सर्व मंडळी मला तुम्ही प्राप्त झालात, भेटलात. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. संपूर्ण खुडाण्याहून आलेले भजनी मंडळ असेल, त्याचबरोबर आदरणीय परमपूजनीय ज्यांनी कीर्तनासाठी हट्टाच केला, आदरणीय सोनूदादा असतील, आदरणीय वासुदेवजी महाराज जे सोबदार असतात नेहमी, त्यांच्या माध्यमातून इकडे येत असताना विनेकरी बाबा, गावातलेच का तुम्ही? भामेरहून आलेले विनेकरी बाबा, तुमचे सुद्धा आभार. आणि या परिसरात आळंदीहून पंढरपूरहून आपण आरूबावा आणणार नाहीत, पण आरूबावांसारखाच ऐकायचा असेल तर आपल्याला नामदेवबावांना आणावं लागेल. आणि नामदेवबावांचा इतका पाठ आहे, नामदेवबावांकडे सर्व काही आहे. पण तुम्हाला सांगू का, नामदेवबावांचा सर्वात मोठा गुण आहे, नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंद. सर्व काही ते येत असताना पण कधीच नामदेवबावांनी बडेजावपणा केला नाही. आज ज्येष्ठ गुरुबंधू या नात्याने मी नामदेवबावांच्या सुद्धा चरणी फेटेसीत नमन करतो. त्याचबरोबर आदरणीय परमपूजनीय गुरुस्थानी असणारे आमचे सुधाकर आबा स्वतः उपस्थित आहेत.
आणि आबा तुमच्यावर कृष्णाजी माऊलींचा आशीर्वाद आहे, तुमचे चिरंजीव मोठ्या मोठ्या महात्म्यांच्या आशीर्वादाने या परिसरात कृष्णाजी माऊलींच्या नावाने वारकरी संप्रदायाचं उद्यापन झालेलं आहे. मला तरी असं वाटतं येणाऱ्या काळात आपल्या पोरांनी निर्व्यसनी राहावं, आपल्या पोरांनी सुशिक्षित राहावं, आपल्या पोरांनी म्हातारपणी आपली सेवा करावी, म्हणून आपल्या मुलांनी पात्र राहावं, पवित्र राहावं आणि निर्व्यसनी राहावं. याच्यासाठी मला तरी असं वाटतं अतुल महाराजांनी जे वारकरी संप्रदायाचं गुरुकुल उभं केलंय, चालू केलंय, प्रत्येक जण आपल्या चिरंजीवांना, मुलांना, पाल्यांना तिथं पाठवाच आणि आपलंही सहकार्य त्यांच्या पाठीशी राहू द्या. कारण ज्या माणसाने तारुण्यपणात मोठ्या मोठ्या गुरुजींकडे साधना केली, चिंतन केलं, पठन केलं, त्या माध्यमातून आज कृष्णाजी माऊलींच्या आशीर्वादाने ती एक सुवर्ण संधी आपल्याही परिसरात आली आहे. मी अतुल महाराज असतील, आबा असतील, तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही संप्रदायासाठी फार मोठं काम करतायत. त्याचबरोबर या कार्यक्रमाचा गोडवा ज्यांनी निर्माण केला असे असणारे आमचे दैवेलकर चेतना साऊंड खूप आहेत, साऊंडवाले माणसंही खूप दंडार आहेत, पण आमच्या दादाचं हसणं 1000 साऊंडवाल्यांपेक्षा भारी आहे. मला देऊ द्या बाबा त्याला असं सर, कारण गंमत काय, त्या सोनू दादा, मी सोनू दादा, आणि आमना मागे सोनू दादा, अमर अकबर अँथनी. एकच राशीचे आहेत आम्ही. अतिशय मोठ्या मनाची माणसं आहेत. सोनू दादा, तुम्ही एवढ्या लांब एका कार्यक्रमासाठी एवढा सेटअप आणला, मी तुमचेही आभार व्यक्त करतो. आशापुरी यूट्यूब चॅनल, खानदेशातलं अतिशय नामवंत चॅनल, यूट्यूबच्या संदर्भात योगायोग सर्वांची परवानगी घेत असताना त्यांनाही आमंत्रित केलं, त्यांचीही उपस्थिती. आदरणीय चंदूदादा, तुमचेही आभार. आणि सर्वच तोला मुलाची मंडळी असतील, दादासाहेब तुम्ही भयादादांचे बंधूच ना, हो, सर्व नात्या गोत्यातली मंडळी, लोहगावकर तुमचे डबल आभार. जावा टाइमला अगो तुम्ही काही म्हणाल नको. सर्व मंडळी तोला मुलाची आहे. माझ्या पाठीशी असणारे आमचे खुंड्यानहून आलेले भाऊसाहेब दादा आहेत, जे वारकरी संप्रदायाची अतिशय मोठ्या पद्धतीनं सेवा करतात. त्यांच्या परिवाराकडनंही शिकायला भेटतं. आजीने दिलेला आशीर्वाद आजही ते सांभाळतायत. काय त्या अहिल्या आजींचा आशीर्वाद. या परिसरात आल्यानंतर पहिलं कीर्तन मी अहिल्या आजींचं केलं होतं, तेव्हा मी शपथ घेतली होती, मीही माझ्या गुरुदेवांसारखं या परिसरात कीर्तन करेल. तो अहिल्या आजींचा आशीर्वाद आहे आज. अतिशय तोलामोलाची सर्व मंडळी आहे. तुम्हीही गोड पखवाज वाजवतात, तुम्हीही गोड पखवाज वाजवतात. एकाहून एक माणसं आहेत, तुम्हीही पखवाज वाजवतात. आज का तुम ना बटाच मग हलका मी जेले, एकाहून एक माणसं आहेत सर्व. गंमत अशी आहे, सर्वजण तोला मुलाचे आहेत. मी सर्वांच्या चरणी नतमस्तक होताना जर कोणाचं नाव राहिलं असेल, सुटलं असेल, बाबा तुम्ही सुद्धा तर एकच म्हणेल, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. हा परिवार मोठा आहे, परिवारातली नाती गोती मोठी आहेत. आदरणीय परमपूजनीय कुंड्याण्याहून आमचे लक्ष्मण महाराजांचाही फोन होता की सगळ्या सोयऱ्यातलं नातं आहे. आदरणीय परमपूजनीय माझे लहान गुरुबंधू लांबकानीकर विजू महाराजांच्याही नात्या गोत्यातला हा परिवार आहे. सर्वच मंडळींचा नात्या गोत्यातनं फोन बऱ्याच मंडळींचा आला. तुम्हाला सांगू का, ज्या परिवाराने बाहेर माणुसकी पेरलेली असते ना, तिथल्याच लोकांचे फोन येतात बरं. मालपूरकर, आमचे मालपूरहून विजू महाराज, हो, तिकडून म्हणजे हे जे मंडळी सहज फोन नाही करत. परिवारानं काहीतरी बाहेर पेरलेलं असतं ना, नाही तर काही दे की संदर्भाला लायले ना, पुढे नको रे उपाध्यायी. तुम्ही अनेक लोक पहा, शरीर तुम्हाला भेटलं, मला भेटलं, अनेक लोक म्हणजे प्रत्येकाला शरीर आहे, पण काही लोकांना भैयादादा स्वतःहून चहा प्यायला बोलावं लागतं. काय आबा या ना, तुम्ही केरोज नाही, तुम्ही उन्हात कधी का असं बरं वाटत या ना. काही लोकांना स्वतःहून बोलावं लागतं. काही दुसरा ना अंगण मला असतं लगून बाईल सांगते ना, तू 2 हात धरले, मी तर घर झाडा मिळायला लाग जा. काही पहिले कामाला लाग जातात. आता 10-12 दिवसापूर्वी माझ्याच मोठ्या भावाचे जावई आलेले होते आणि आमचीच पत्नी मला सांगितलं का जवाई जमशी मन बोल जा, तुमले एक तर डोकं नाही म्हणतो, तू न म्हणणं बरोबर मी बिन डोकंच शे आणि घर पाहिजे तेच वाटत. बरं तुम्ही रोज ना 20,000 का छापतात नाही, तरी बी बाया पोरच ना दकत वास ना देखत माणसे असले काय सांगते, तुम्ही आपल्या ठिकाणा नाही आता, तुम्ही आपल्या पहिला अक्कल नाही.
मी वयेत संसार शिदार आहे. गणज माणसं नांदेणी लागतस, सोडी देतस. जा द्या बा, शेकाई जाई टेकाई जाई निजामपूर जाई ताना लिजा सू डॉक्टर आहो का आपले विचारी. आपण काय सांगतो, इतिहास मत पूछो. काय सांगू डॉक्टर पा आपण, आम्ही नवरात्रांना दांडिया की नुत बागर मा काय काय सांगू. सकाळीच मला माय पोरग विचारत होतं, भूपेंद्र दादा म्हणे पप्पा तुम्ही असं रातपाट ना फिरतस, तुम्ही इचुकाटाल ब्यातत नाही, वाघले ब्यातत नाही, बिबट्याला ब्यातत नाही, मग तुम्ही कोणले ब्यातस. म्हणतो बेटा फक्त तू माहिले. घरात कधीतरी आपल्याला हसवताही आलं पाहिजे आणि घरात आपल्याला वातावरण स्टिकही करता आलं पाहिजे. घर आपलंय, शरीर आपलंय, सोपं समजू नका. चांगल्या चांगल्या ज्येष्ठ माणसांमध्ये आपण जुनी लोक सांगतात, आई म्हातारीना स्वभाव बोलता कडक होता बरं, बाबांना स्वभाव बोलता कडक होता बरं. ही लोक कडक न होती, ही शिस्तप्रिय होती. आणि शिस्तप्रिय राहिलात तर पुढची पिढी चांगली राहते. तुम्ही असा गणच द्या का ज्यांना बाबा बिडी पेसन ते ज्यांना बाबांना सांगू नातुले तू शिल गायला बा, तो बाबांना पहिले एक चरका वळली, कारण त्याला दाखरा असतो तदा गाय का गाय आधी त्यांपेक्षा फुकत फुकतच लिहाय. म्हणजे बाबा त्याला जिकडे मी अर्ध फुक ना, तू पुरा फुकी टाक, ठेवू नको. कारण सूत्र आहे, वडील जे करती त्या नाव धर्म ठेवीती. सोपं समजू नका तुम्ही. काही काही म्हाताऱ्या बाया आहेत ना, मरून 50-50 वर्षानंतरही त्यांची आठवण आली तर डोळ्यात अश्रू येतात. आणि काही काही बाया अशा चालूच मरेल आहे ना तरी बी याद येत नाही. कारण का तुम्हाला सांगू का, मेल्यानंतर आपल्या शरीराची मातीच होणार आहे, पण आपल्या विचारांचं सोनं पेरलं गेलं पाहिजे. जे काही मायमाऊलींना जमलं, आज ममता आजींचं जे आज हे सर्व मंडळी कीर्तन ऐकायला आलेत ना, या लोकांनी, या आजीबाईंनी मरताना तुम्ही शेवटच्या द्वारदर्शनाला भेटायला यायला पाहिजे. याच्यासाठी काय केलं माहितीये, मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करूनही मरावे. प्रत्येकाच्या हृदयात कीर्ती केली, आठवण केली, मायेचा पांघरून केली, म्हणून आपण इथं जमलोत ना. नाही तर कोणाला वेडे हो कोणाकडे जायला, कोणाला वेडे. आता शेतीचे कामे डोक्यावरती आहेत, प्रत्येक माणूस एकदम बिझी आहे, पण इथं का आलो आपण. या जुन्या लोकांनी एक सूत्र दिलं, कोणतं, प्रेम सुख देई प्रेम सुख देई. मेल्यानंतर जर काही शिल्लक राहत असेल तर ते प्रेम शिल्लक राहत. मग हे जे ममताजींचं आज शिल्लक आहे ना, शंकर बाबातल्या परिवारातलं जे आज तत्व शिल्लक आहे ना, हे प्रेम तत्व शिल्लक आहे. प्रेम तत्वानं नाती पुढे आल्या, प्रेम तत्वानं मुली पुढे आल्या, प्रेम तत्वाने मुलांनी पुढाकार घेतला, प्रेम तत्वाने सर्व हा हट्टाच केला. कशाच्या जोरावर, प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेमाविना नाही समाज. हे काही काही म्हातारींना जमतं बुवा, काही काही म्हातारींना जमत नाही. आता आमच्या परिसरात ते भांडे वाटणं चालू आहे. ते ऑनलाईन भांडे येतात ना भया दादा, तुम्ही ते करतायत ना. आमच्या इकडे ते भांड्यांचाच वर्ग चालू आहे. आमच्या गलीत त्या सर्व बाया भांडे घ्यायला. आणि त्या भांड्यांचा एक विशेष असं आहे, आता बठ्ठ्या बाया गुडबुली एक गाडी करतीस, आणि त्या एक गाडी म्हटल्याच बाया तरी नंबर लावर मारामाऱ्या करतीस. एकच घरण्या, एकच बाबन्या, नंबर आडे नंबर येवाय, पण नाही. तुम्ही 100 माणसाचे समजाडू शकशात, बहिणीस पुढे नाही इलाज लागस. म्हणेन सरकारने विचार करा, माणसेस ना मतेले ना तीन तर पहिले लाडक्या बहिणीस ना खातावर टाका. चांगला चांगला माणसे हो, ज्या माणसांचं गावात धकतं ना वजन एकदम. आता आपण शेतकरी माणसं आहेत, सर्व गोष्टीचं सोंगडोंग करता येतं, पैशाचं सोंगडोंग करता येत नाही. पैसा चांगल्याच्याही घरात संपू शकतो. कोणाला बियाणार आहे, कोणाला मटेरियल, कोणाला खतं वगैरे घ्यायची आहेत, नाही राहत कधी कधी शेतकऱ्यांजवळ पैसा. मग ज्या माणसाला गावात अतिशय मान असतो पण पैसे नसले का तो माणूस घरी बाई परावण्या करत, ऐ बावड्यान तुन खातावर येले त्या दी दे ना, दे ना. नाही बहीण बाई माणूस बघा पैसा राहतच का.
बाई माणूस पण चोरी देपी सोनं करता येस. बाई माणूसला गुच्चुपाचा भांडा कुंडाला येता येत. माझ्या ताईंनो एक लक्षात ठेवा, आपल्या माणसाला गलीतनं 1000 लोक रामराम घालत असतील आणि त्याच्या खिशात पैसा नसला ना तर नकटे सुद्धा नाव ठेवतात. कारण हा कलियुग आहे. पैसा तेरी बड़ी करामत, दुनिया गुम हो जाती है. पैसा हो तो बीबी रानी, पैसा हो तो मिले जवान, इस दुनिया में पैसा हो तो जन्नत भी मिल जाती है. पैसा तेरी बड़ी करामत, दुनिया दौड़े आती है. पैसा राहू दे. आता त्याच आमच्या गलीतल्या का म्हातारीच्या सुना आमच्या घरच्या बाया ते भांडे कुंडे घेऊन आल्या. आता त्या सर्व बायांना ते भांडे भेटले. सुनील बाबा तुमचं चांगलं, तुम्ही त्या भानगडमा नाहीये. माल सुद्धा सकाळी आमनेरले नंबरला गेले लेवाल जाणार माल घर तेंग दटाई दिले 3 लेया का 4 लेया पण गरिया सकाळी ऑनलाईन चालू आहे ती साईट. आता आमच्याकडे काही गलीत येऊन गेले ते. आता त्या बाया बाया सर्व अभिन आमना घर चहा बी प्या त्या भांडायला सर्व सारखाच भांडायत बरं. पण एक माणूस की जण या चहा घ्या मग या जुन्या दल्या ती सजीचा घटना करत या काय लई 3 व आपण काय टेगा लईनूत बोगना लईनूत कशाचा काढत फिरणू या दुसरा ना भेटणार आणि तिसऱ्या ठिकाणी मोठा घ्या करायन्या. मला एक दिली म्हणे दाट म्हणा मुईवर कसा कसा भांडायले म्हणता ते मुईना भांडा नव्हता काढू मुया डिल्ल्या उया. दिल्ली म्हणे तो आडवू नका बोलत जाय म्हणतो मग आधी जीवनाचा कड उचला घ्या मुईना बाणाचा कडास का. एक लक्षात ठेवा, जगणं आणि मरणं आपल्या हातात. जन्माला येणं आपल्याकडे नाही, मरणं आपल्याकडे नाही. काही म्हाताऱ्या बायांना हृदयात जागा निर्माण करता आली. आता मी पंढरपूरला 15 दिवसापूर्वी माझं कीर्तन होतं मंत्री महोदयांच्या माध्यमातून. मी माझी आई आमच्या परिवाराला सर्व आम्ही घेऊन गेलेलो आणि आमच्याच खानदेश परिसरातल्या एरंडोल भडगाव परिसरातली एक क्रुझर आलेली. त्यांची 80-85 वर्षाची आई, 5-7 सुना. आता त्या म्हाताऱ्या बहिणी आयुष्यात कधी पंढरपूर पाहिलं नाही, पण घरी सुनांनी हट्टास केला. मी तरी म्हणतो कलियुगात अशा सुना असतील की सासूला पंढरपूरला घेऊन जात असतील त्या उवासनी कोणताच मातेवर पाणी टाकायला गरज नाही. मी अशा गणच माय मावल्या देखात सासूले ताटीमा भाकर देवत नाही आणि महादेवले 3-3 चावा पाणी टाकते. नका टाका बहिणी काही तो महादेव तुम्हाला पाणीवर थंडा व्हावा आणि घरनाच महादेवले डोया भरदा का फक्त त्यांना डोयामा पाणी येऊन द्या. त्यांनाकडे द्या का जरासं. घरना महादेव ना दर महिन्याला 2 किलो वजन कमी राहणार तो बाहेर ना महादेव काय बिघाडत फिरणार तुम्ही. याच्यासाठी सूत्र आहे धर्म तो ना काढे. मानवी शरीर भेटल्यानंतर माणसाचा धर्म कळाला नसेल. कोणत्या भ्रमात आहे. अरे जाडणार आहेत आपल्या लोक, कोणी ठेवणार नाही. चंदनाचं लाकूड नाही आणि सोन्याची पॉलिश नाही आणि चांदीचा रंग नाही, पण आनंद भेटला. वा पंढरपूरला गेलो ना मी. आता त्या म्हातारीचं सर्वजण 2-3 सुना 2-3 पोरं डोक्यावर पाणी टाकत होते. कधी कधी असा आनंदाचा क्षण भेटतो. खरंच खानदेशातल्या म्हाताऱ्या काही भाग्यवान आहेत. शरीराची माती होत नाही तोपर्यंत पंढरपूर सारख्या नगरीत सुना डोक्यावर पाणी टाकतायत. मी, माझी आई, आमची धर्मपत्नी आम्ही पाहत होतो. आता त्या म्हातारीनं डोकं मोकळं केलं. तेव्हा काही जास्त पाणी नव्हतं चंद्रभागेत. म्हातारी पाण्यात बसून गेली, डोकं मोकळं. आणि त्या सर्व सुना पाणी टाकताना एक करायच्या चंद्रभागा माय आमनी दल्लीने इडा पिडा लिजाय. आणि तिथं 7-8 अशा विदेशी बाया पण होत्या. आता त्या विदेशी बायांना असं विशेष वाटलं ते की या बाया अशा त्या म्हातारीच्या अंगावर पाणी टाकतायत बा. आणि सर्वजण बोलतायत चंद्रभागा माय आमनी दल्लीले नाही लिजाय नाही. आपण पुढे आता त्या सर्व विदेशी बायांनी पाहिलं आणि त्यांना ते एकदम विशेष वाटलं. आणि त्या बाया येतात, वा वंडरफुल वंडरफुल. त्या
त्या बी बाया तांब्यावर पाणी लेत नाही दल्ली नावर टाकत वा वंडरफुल वा वंडरफुल आणि त्या बाया खपाखप पाणी टाकत वा वंडरफुल आणि ते केश मोक्या करेल दल्ली नाही काही देख नाही देशी शेत का परदेशी शेत ती दल्ली त्या बाईसली इंग्रजी बाईसली सांगे वंडरफुल नाही बाई पंढरपूर शे आई कसा नाव पण वंडरफुल आई पंढरपूर शे मला असं हसू यायचं महाराज संधी भेटली तर हसा संधी भेटली तर रडा कारण एक दिवस आपली मातीच होणार आहे भल्या भल्यांची माती झाली अरे ज्याची सोन्याची लंका होती 80,000 बायका 1.25 लाख नातू 1 लाख पोरं इंद्र चंद्र महेंद्र त्याला हवा घालत होते आणि असा रावण 9 ग्रांच्या मंडलीवर बसायचा आणि मंडलीवर बसणारा रावण ज्या दिवशी धरतीवर पडला ना त्या दिवशी शिकण्यासारखं आहे ममता आजींच्या निमित्तानं ऐका ज्या दिवशी रावणजी धरतीवर पडले तर रामप्रभूंनी लखन भयांना सांगितलं लखन हा जो जमिनीवर पडलाय ना हा महात्मा आहे बरं हा महापंडित महापराक्रमी आहे आपल्याकडे एक पायरी सोन्याची नाही याची लंका सोन्याची आहे याचं माझ्यापेक्षा आयुष्य मोठं आहे माझ्यापेक्षा विद्वान आहे माझ्यापेक्षा पंडित आहे महापराक्रमी आहे एवढा तेवढा ज्ञानी नाही आहे हा कैलास पर्वतावरच्या महादेवाला सुद्धा घाम फोडतो एवढा तेजस्वी आहे पण हाच रावण त्याच्या अहंकाराने धरतीवरती पडलाय आपण काय मारू याला आपली एवढी लेव्हल नाही पण जे रावण धरतीवर पडलेत ना त्या रावणजींना भेट आणि विचार की या शरीराच्या निमित्ताने संसाराने काय शिकवलं भैया मी जाऊ विचारायला मला काय करतील नाही शेवटची घटिका आहे जा प्रभू रामचंद्रांनी लखन भैयाला सांगितलं की विचार आणि लखन भैया राम प्रभूंचा आदेश घेऊन जेव्हा रावणाच्या पायाजवळ उभे राहिले आणि विचारलं रावणजी इंद्र चंद्र महेंद्र तुम्हाला हवा घालत होते गणपती तुमच्याकडे गाढवं चारत होता वरून पाणी भरत होता 9 ग्रहांच्या मंडलीवर पाय ठेवून तुम्ही बसत होतात तुम्हाला सर्व 33 कोटी देव घाबरत होते पण या संसाराने आणि या जीवनात भेटलेल्या अनमोल शरीराच्या निमित्ताने मांडलेला पसारा या तत्वाने तुम्ही मला काय शिकवाल रावणाचे शेवटचे शब्द आहेत लखन तुझ्या भावाला माझ्यापेक्षा आयुष्य कमी आहे तुझा भाऊ माझ्यापेक्षा ज्ञानाला गुणाला कमी आहे तुझा भाऊ माझ्यापेक्षा वैभवाला सुद्धा कमी आहे हे लखन तुझा भाऊ सर्व गोष्टींमध्ये माझ्यापेक्षा कमी आहे माझं सर्व गोष्टींमध्ये वैभव असताना सुद्धा मी आज जमिनीवर पडलोय आणि आज तुझा भाऊ युद्ध जिंकतोय का तर याच्या मागे एकच सूत्र आहे मला भेटलेलं शरीर आणि या शरीराच्या निमित्तानं असलेला सर्व पसारा या पसाऱ्यात मला माझ्या रक्ताची नाती सांभाळता नाही आली तुझा भाऊ अज्ञानी असेल माझ्यापेक्षा पण तू तुझ्या भावाच्या पाठीमागे होता म्हणून तुझा भाऊ युद्ध जिंकला माझा भाऊ मला सोडून गेला होता म्हणून मी युद्ध हारलो म्हणून मी मग हे ऐकताना सर्व तरुण मंडळी ज्येष्ठ मंडळी एक लक्षात ठेवा धन दौलत इस्टेट पैसा हातात येईल हातातनं चालला जाईल पण माझ्या राजांनो माझ्या दादांनो माझ्या भावांनो अरे रक्ताची नाती सांभाळा शरीराची नाती सांभाळा माणसं चालली जातात रे त्यांचा परतीचा प्रवास नसतो आज असं कितीही कोटी रुपयाचं आपण खर्च केला तरी शंकर बाबा आणि ममताजी पुन्हा येणार नाहीत ना कितीही काही करा अरे ज्याच्या घरात सोन्याचा धूर निघत होता इंद्रचंद्र महेंद्र त्याला घाबरत होते असे रावणजी ज्या दिवशी दहनावरती होते आणि ज्या दिवशी मंडोधरी आईसाहेब सती जायला निघाल्या तर नारदांना विश्वास बसला नाही नारदांनी विचारलं कुठं चालल्यात फक्त दहनाकडे बोट केला ब्रह्मदेव त्याच्यावरती अग्नीच्या साह्याने गावराने तूप धरून बसलेले होते टाकणार तेवढ्यात नारदांनी असा हात पकडला आणि ब्रह्मदेवांना विचारलं ब्रह्मदेवा
इंद्रचंद्र महेंद्र कैलासाच्या महादेवाला सुद्धा घाबरवण्याची ताकद या रावणात होती. अयोध्या नरेशला घरापर्यंत बोलवलं. जगाच्या मालकाच्या पत्नीला हात लावण्याची घमेड याची होती. एवढा वैभवशाली माणूस मरू शकतो? ब्रह्मदेवांनी एकच सांगितलं, अरे ज्याला शरीर भेटलं ना त्याचा कितीही मोठा पसारा होऊ दे, त्याची काय होते? राजी होय माते, शरीराचे होय माते. वाजा ना बुवा आमच्या मंडळीसाठी टाळी वाजा. नामदेव बुवांचं गायन ऐकल्यानंतर, सोनूदादांचं गायन ऐकल्यानंतर माझं सांगायचं कामच यायला नको बाय. तुम्ही बी बटानबटा आमनाकडे असा दगतस की तुमल्या असं वाट बटानबटा बचत गट ना हप्ता वाटणार या ते वाटतील का काय तोय वाट. अरे रावणाची माती झाली, आपली होणार नाही. ऐका ना दादा, जगाचा मालक ज्यांच्या पोटी आला त्यांना दशानंद म्हणतात. त्या दशरथ राजांची देहाची माती झाली, आपली होणार नाही. अरे 14 वर्ष ज्या बाईच्या हातातला भात गरमच्या गरम राहिला, त्या लखनबाई यांच्या धर्मपत्नी उर्मिला, तिची देवावरती सत्ता होती, तिच्या देहाची माती झाली. ऐका ना, एवढी ताकद असताना जे भीष्म पितामहांना हुंजरे आणि मुजरे घालत होते, इच्छा मरणी असताना सुद्धा भीष्म पितामहांची देहाची मातीच झाली ना. झालं सोनं. ऐका ना दादा, अरे जगाचा मालक कोंडाड्यात जन्माला आला, मथुरा पाहिली, वृंदावन पाहिलं, सर्व्या पृथ्वी तलावर त्याचं आधी राज्य राहिलं. तरीही एका पारध्याच्या पोरानं त्याला बाण मारला आणि त्याच्या काय झाली? येथे नाही उरो आले अवतार, येरती पामर. अरे देवांचं जाऊ द्या हो, आपल्याला लाईव्ह सांगू का? आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आपल्या घरापासून तर जगाच्या मालकापर्यंत येथे नाही उरो आले अवतार, येरती पामर जीव किती. या पृथ्वी तलावर आपण आल्यानंतर सर्व्या कामांशी खोटं बोलू शकतो आपण, पण मृत्यूशी खोटं बोलू शकत नाही. कारण का? मरना मरना सब कोई कहे, मरण न जाने को, एक बार ऐसा मरो फिर मरना न होय कबीरा, फिर मरना न हो. महाराज एकचदा मरू आपण. मृत्यूच्या अगोदर कोणी गरीब असेल, कोणी श्रीमंत असेल, पण मृत्यू सारखा आहे ना. आया सो जाएगा राजा रंग का फकीर, कोई सिंहासन चढ़ा, कोई चढ़ा जंजीर. आया सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ा तो कोई चढ़ा जंजीर. महाराज, कोणाला वैभव भेटलो, कोणाला गरिबी भेटली, पण मृत्यू तर होणारच आहे ना. मृत्यू तर आहेच ना. तरी काही काही लोक सांगतात, महाराज आपलं नख मादूक नाही, आपण असं तब्येत नेमून ठेवले, सकाळ 2 किलोमीटर फिरतत, असं निमून रस पितत आणि असा एक नाकेवाटे श्वास काढतत, दुसरा नाकेवाटे सोडतत. तू कितलं बी कर, ज्या दिन तुला खटका उचलाई त्या दिन एकच सूत्र आहे, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंच रहेगा पिंजरा खाली, उड़ जाए. काय महाराज, कितीही जतन करावं. महाराज आमचा मोठ्या डॉक्टरांकडे वशिला आहे, कोणत्या का डॉक्टरांकडे राहू देत नाही. एमडी राहू दे, एमडीचा पप्पा राहू दे, नाही ना. मग डॉक्टर काय करतात, फक्त तुम्हाला सांगू का काय करतात डॉक्टर? आपण कॅबिन मागे का डॉक्टर सांगतात जपा, झोप नका, कानावा, तिरपावा, एक पाय उचला, एक नाकेवाटे श्वास फेका, डोया काढा, जीभ काढा, उठी बटा, हापकी दे का, नाकशिकडी दे का, अनबट जाय का. मग तुम्हाला काय होतंय? मग तू इथला निजाडात का मामली? तुला एकच प्रश्न शेवट नाही विचारला होता, काय होत तुमचे? मग तू वाकाडा, फुगाडा, निजाडा काय करतो आमले? तुम्हाला सांगू का,
जगाच्या बाजारात तुम्ही कोणत्याही डॉक्टरांकडे जा, तुमचा कातडीचा इलाज होईल, पण तुम्ही फक्त कृष्णाजी माऊलींच्या फोटो समोर नतमस्तक हो, तुमच्या हृदयाचा इलाज होईल. तुमच्या हृदयाचा इलाज. कारण का? आपल्या नरद्याचं सोनं करायचं त्याला सद्गुरूशिवाय कोणी करू शकत नाही. त्याला सूत्र आहे, आउट हात का मानव देह भगवान ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. कि मन भजना नारायण, कि मन भजना नारायण, कि मन भजना नारायण, कि मन भजना नारायण, श्री मन भजना नारायण, श्री मन भजना नारायण, श्री मन भजना नारायण, श्री मन भजना नारायण. एवढा सुंदर नरद्या दिल्यानंतर, नरद्यावरती प्रेम केल्यानंतर, पण भजनाला जर वेळ दिला नाही तर सूत्र आहे, हे सर्व खोट आहे. सारे योगी काम खोटे, सारे योगी काम खोटे, वाह भाई वाह. सारे योगी काम खोटे, 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 सारे योगी काम खोटे. काय नाव महाराज? गोविंद महाराज. गोविंद महाराज लावी मना पिसे गोविंद. ऐका ना महाराज, लई गोड. तेरे जैसा यार का, तेरे जैसा. लई गोड. आता घर मग बटाट सुमी ना गोड गोड. ऐका ना, सारी अवघी कामे खोटी महाराज. काय संसारातला मोह बाळगतात तुम्ही? काहीच नाही खरं महाराज. रामा म्हणे येथे काही नसे बरे, आणि क्षणाचे हे खरे काहीच नाही होतं. संसाराचं सूत्र आहे, संसाराचं नामदेव महाराजांनी सूत्र दिलं. तुम्ही ऐका ना, अरे जीवनातलं सूत्र आहे, गारोड्याचा खेळ दिसे क्षणभर तैसा हा संसार. सर्व मिटून जाणार आहे, पण आपल्या आठवणी मिटत नाही. आपण वागलेलं दिसतं बरं का. हो, आमच्या काकूबाई आहेत सुनील महाराज, इतक्या हुशार आहेत आमच्या काकू. लई मोठी बाई आहे, मोठ्या घरातली पोरगी, पण सावकाराची पोरगी होती. पहिला पहिला बाप दादा ना आत, तीन ना भावना कसं देवाना, दोन ना कसं देवाना, कोणा पण कसा काढाना, आयडिया. पण स्त्री जातीचं नशीब असं उलट असतं. ज्या बाईले गरमा सर्वांना मने धरता येतच ना, तीन नवरा आले काहीच बोलता येत नाही, आणि जिन नवरा बठ्ठा आवरेलच त्यान करणे बाईला काहीच जमत नाही. हो, जशाल तसं भेटत नाही, आणि त्यांना नितात. आता ते काकू पहिल्यापासून हुशार, पण आमचे काका आहेत ना काम चुकार. पहिला पहिला गवारामा चरेल, नियामा फिरेल, खोंड्यामा बटेल. नदी थडीचं गाव आहे आमचं, कधीच बाकर गईनी दिले. असा नदीवर घ्या का लगे 3 पावशेर लई बड गरबार वावर मग घे का, मग तो चुलामा भुंजी भांजी खाय. बेरड मधला बेरड. आता काकू जसं लग्न करून आली तसं पहिल्यापासून काकूने जर काही काम सांगितलं का, तो काय सांगायचा, आता बरं मला काही काम सांगा ना, पावडर पिली सू, काही काम सांगा का दग बरा, किसामा दुरीत राहू देस मी. पण काकू हुशार होती. काकूने दे का आपला पडेल चित्रप किरोज बी दगा दिदी बो आपली. आपला संगे आई चित्रप काही चांगलं नशिबले बांधाय न जन करणे बसले माहिती रास. आता मी ऐकला चर करा म्हणून आडे तुम्ही या ना घर इथलंच म्हणे द्या का ताई, तुम्ही इथलं विचार आमने बेल बहीण बाबा काय नेमन कीर्तन करत नेमन बोलत, ती इथलंच सांगी बाहेर नेमन बोलत जाऊ. गर्जन तोडल्याचं कुत्र झुलेल राहा, घर पोरेसले नेमन बोलाव नी मंची नेमन बोला नी बाहेर गण मिटून गत बोला. जन घर आगच लागेल छे, घरोघरी मातीच्या चुली. पण
पण ते काकू हुशार होते. त्या काकूंनी एकच केलं की आपल्या जोडीदारानं पहिल्यापासून कामाची वृत्ती नाहीये, सावकाराची पोरगी होती, ती बाईने कधी साडी लिहिणी व्हाव, कधी सोनाल जीव लावा नाही, पण त्या बाईने एकच केलं काकूने. तो काका असा कायम भेवाडे त्यानं पाहिजे. काकूने 7-8 इमा काढली ना त्यानं आला. प्रत्येक दिवाळी का जिले हप्ता भरत राहिली. आणि आता 10-12 दिवसापूर्वी आता नातवंड घरात सुना सर्व आल्यानंतर माझ्या समोर काकू त्यांना एवढंच बोलली, म्हणे कंट्रोल यायला धान्याला या. मला कंट्रोल सांगाच का, फाशी लिहिली सुबने मी म्हणे आसान पायरे बडा हप्ता भरा या, काही नाही फायदा उदी ना. एक लक्षात ठेवा, आपल्याच नरदेहाची जर आपल्याच कुटुंबाला कंटाळापणा आला ना तर सारी अवघी कामे पोटी आणि ते जाणे मसन. पण जाताना एक सांगू का दादा तुम्हाला, आपण सर्व कामांना एकच सांगतो की सर्व खोटं आहे. पण आपण जाताना एक काम करा राजीव, जास्त काही कमवू नका आयुष्यात, पण कमवताना एवढं कमवून जा की आपल्यासाठी कोणीतरी रडलं पाहिजे आणि शेवटी आपल्यासाठी मशानभूमीवर कोणीतरी आलं पाहिजे. जीवनात हे एकच सत्य आहे, निर्वाणीचा पाऊस पडत नाही ना, आपला प्रस्थानाच्या स्वाऱ्या निघत नाही त्याच्या पहिले. सर्व कामं खोटी आहेत. पण इथं बसणारे सर्व तरुण मंडळींनो, ज्याच्याकडे आई जिवंत असेल ना, त्यांनी एक लक्षात ठेवा, सारी अवघी कामे खोटी. आई 100 वर्षाची उद्या रे, आई 200 वर्षाची उद्या, घरात आई 150 वर्षाची उद्या. आई कोणत्याही वयात राहू द्या राजू, तुम्ही नोकरीला राहा, तुम्ही प्रगतीवर राहा, तुम्ही योग्य धंद्यात राहा, तुम्ही कोणतीही चाहूल करा, पण हात जोडून सर्वांना सांगतो, ज्यांची माय घरात जिवंत असेल ना, त्यांनी दिवसातली एक सांतरी माय सोबत जेवायला बसा. ज्यांची माय चालली जाते ना, त्यांना विचारा काय असतं. माय माय असते राजू. मोठ्या कुटुंबात आणि मोठ्या कुटुंबाचा हा हट्टहास करताना एवढा जो परिवार चालतो ना, सहज नाही चालत. आठवा आपली आई, ज्या दिवशी मायला चप्पल नव्हती ना, त्या दिवशी माय आपल्याला चांगले कपडे घालत होती. आठवा आपली माय, जिने सर्व कामांना तिलांजली दिली. तारुण्यपणात तिने स्वतःचं स्वप्न जाळलं, पण मुलाला एकच सांगितलं, दादा गरम आंबा उन्हावते ना भाऊ, तू पहिले आंबांचा रस खाय. आपल्या आईने कधीच सुनील महाराज पहिले खाल्लं नाही. आपण त्या दिवशी रडलो ना कार्यक्रमात दोघं जण. का रडलो बाई? ते ज्या बाईचा कुंकू पुसल्यानंतर तिने लेकरांना मोठं केलं ना, त्याला विचारा काय चटके खावे लागतात. प्रत्येक आई, आज बऱ्याच जणांच्या घरात आई आजारी असेल, सुना नाही हात लावत, मुलं नाही हात लावत, धरल्या तशाच उठतीन, बाथरूम मध्ये जातीन, अंगावर पाणी टाकतीन, नाही लुगडं घालता यावं तसंच लुगडं घालतीन. इथं बसणाऱ्या माझ्या ताईंनो, एकही दिवस तुम्ही महादेवावर पाणी टाकू नका, पण घरमातली सासूना डोळ्यामा कधी पाणी येऊ देऊ नका. ज्या घरना माणूस ना जीवर आहे, सर्व उभं राहिलं ना, ज्यांनी लोकनागर सालदार क्या करात, ज्यांनी लोकनागर ना चिवडा उष्टा खादावी, लाडू उष्टा खादावती, परिस्थिती गंभीर असते. आज एवढा परिवार आहे, एवढ्या नाता आहेत, एवढ्या मुली आहेत, हे शंकर बाबा, ही आजीबाई, या परिवारातल्या एक एक माणसाची प्रगती व्हावी म्हणून या माणसांनी स्वतःचे स्वप्न जाळलीत. आजी बनणं म्हणजे एवढं सोपं नसतं घरात. आजी बनणं म्हणजे एवढं साधन का समजू तुम्ही? आजी बनत असताना सर्व सुनांचं पोटात ठेवावं लागतं. आजी बनताना सर्व मुलांचं मन धरावं लागतं. जबाबदारी वाढल्यानंतर पोरी सासरी नांदायला गेल्या की अनेक समस्या मुलींच्या संसारात असतात ना. बाप गेल्यानंतर आई जवळ येतील, भाऊ ऐकणार नाही, भाऊजाई ऐकणार नाही, तेव्हा पोरी माय पापटतीन, खाटना माचावतीन.
मायले एक एक दुःख सांगतील, मायशी बोलतील. पण आज खानदेश या बाबतीत अधुरा ठरला. काही लोकांच्या घरी मायबापाशी पोरं बोलत सुद्धा नाही राजीव. अरे घरात फार मोठी प्रगती करा, पण माझं एकच म्हणणं, एक तरी सान मायबापा सोबत जेवायला बसा. तुमने मायले शुगरने गोया होतीन, तुमने मायले डायबिटीस हुई, संधिवाद हुई, या सर्व गोड्या बंद करायच्या असतील ना दादा हो, आपण शेतीत न या, आपण ड्युटीवर न या, फक्त आल्यानंतर हातपाय धुये का, फक्त माय बसा आणि इथलंच सांगा आपली पहिले की 2 कप चहा ठेव, एक मायले बी दे एक मायले बी दे. फक्त त्या 10 मिनिटात तुम्ही आईचा चेहरा पहा, तुम्हाला पंढरपूरच्या विठोबाच्या चेहऱ्यावरचं तेच तुमच्या आईच्या चेहऱ्यावर दिसेल. पण ते शोधण्यासाठी चित्तही शुद्ध पाहिजे, अंतःकरणही शुद्ध पाहिजे. आपण पैसा कमवला का मायबापला कुचकं नाही म्हणावं लागत. आम्ही घन कमावा, तुम्ही काय कमावा, या शब्द ज्या दिन मायबापले आपण घरमा बोलतस ना, त्या दिन आपला हातीवरी आपला मायबापना गौऱ्यास ना चटका आपण लावतस. आपण नाही बोलू शकत रे मायबापाला तुम्ही काय कमावा असा. हे एवढे इथं पोरं तरुण बसलेत ना, आज तुम्हाला मोबाईल मा 4G ना रिचार्ज, आज तुम्हाला आत्मा 30-30 हजार रुपया मोबाईल आहेत. तुम्हाला बाप 300 रुपया महिनावर लोकेश ना घर सालदाऱ्या भरेल छेत. आज आपला घरमा कटोरा खिचड्या कुत्रासले जाई राहणार, तो बाप दुसरा ना घर खिचडी ना वास मा बम राहील छे. याच्या बाया आज फोटो मध्ये गेला नाही, ममताजीच गेले ना, हिने नातूसले आंबाना रस खाडा होई, पोरीसले दिना होई, पोरसले दिना होई, आणि या जुन्या बाईसनी घरमा आंबाना रस सरेल नंतर लोणचा मिता भात खादा होई. अशा माय मावल्या प्रत्येकाच्या घरी आहेत ना. आठवारे प्रत्येकाने आपल्या आजीला. आपल्या घरात ज्या दिवशी आपल्या बापाला आपण जन्माला आलो ना, आजीनं इस्टेट विचारली नाही, आजीनं पैसा विचारला नाही, आजीनं एकच विचारलं, म्हणा नात्रे कसं आहेत रे भाऊ, म्हणा नातू कसं आहे. आणि त्या नातूसले आज आजी बापाटाला टाइम नाही. मोबाईल हात मारा नका, दल्ला दल्ली आपला तोंडकडे जगतच नाही, आपण मोबाईल चिवडत राहतस. आत्मनिरीक्षण करा. कधी कधी पोरं माईशी सुद्धा बोलत नाही, मोबाईल मध्ये बोट घालतात. अरे जी माई आपण या रातभर मग 3-3 सावा सू करी, पण तिने आपले कधी दुसरा खाटवर निजाड नाही ना, ती दुसरा खाटवर निजनी नाही. आज ती माय बट्टा ना आपले बोलायला टाइम नाही. एकच सूत्र आहे, सारी अवघी कामे खोटी. जाईल बाप माय मशानभूमी जाईल. माय मशानभूमी गेली का माईची खाड बोलते. आज आजी गेली असेल ना, आजीच्या रूम मध्ये हिरत असेल, फिरत असेल, ज्या खाटवर बसेल असेल ना, 9 दिवस उद्या हो 10 दिवस उद्या, ती खाट सुद्धा बोलते. ती खाट कोणाशी बोलते पहिले माहितीये का? घरातल्या पोरांशी बोलते. आपण वावर महिने या, आपण कोटिंग या, आपली माय पहिली विचारस, कारण दादा तू जेवणा होता का, भाऊ तू काही नाश्ता काही का, तू पोट भर नव्हतं का, तुला भाजी आवड नव्हती का. माय जाऊ द्या, आपल्या घरात कोणी आपल्याला भाजी नाही विचारत, तू भूक आहे का तिश आहे. आपल्या घरात कोणी विचारत नाही, सर्वजण पैसे विचारतील, फक्त माय लेकुराचे हित वाहे माऊलीचे मायन ते असतील हो. पैशाच्या भ्रमंतीत काही लोक, पण तुम्हाला सांगू का दादा, आज जगातले श्रीमंत माणसं ते आहेत की ज्यांच्या वस्त्रीत आजी आणि आजोबांची सेवा चालते. आज ग्रेट विद्वान सुशिक्षित ती माणसं आहेत की ज्यांच्या घरात आजी आजोबांसोबत बसतायत. नाही तर काही लोकांना इगो झालाय, घर वावर याच्यासाठी सूत्र आहे, गोत घरे टाकून सारी शेवटी गावाचे बाहेरी.
भ्रमात नका राहू. रक्ताची आणि शरीराची नाते सांभाळा. मरताना तीच कामं येतात आणि ज्यांना नातं गोतच नाही कळलं त्यांच्यासाठी स्वजन आणि गणगोत. उपाय नाही चालत. जगताना आठवणी द्या. आपल्याला ठेवायला काय येतात लोक? आपण कोणाच्या तरी मौतीला गेलो म्हणून आज एवढा जो आठवणीचा जागर आहे ना इथं, या एक एक आठवणी त्या पोरींना विचारा माय काय होती. विचारा त्यांच्या मुलांना, दोघं चिरंजीवांना माय काय होती. माय जित्ती राहू द्या. एमडी डॉक्टर पहिली या आपली तब्येत कडी आपल्या एमडी डॉक्टरने गोया गुण नाही लागतीस. आपली माय जास्त शिकेल नाही, आपली माय जास्त ज्ञान नाही, पण आपली माय एकच करस कर दादा दवाखाना मग येता तुला गुण नाही लागणार. आठवा आपली आई जुन्या विचाराची माय. झान्नी लई, मिरच्या लई, मीठना खडा लई, चप्पल लई आणि माय डोक्यावर ते फिराई. काय असतं त्या जाणणीत? काय असतं त्या मिरचींमध्ये? काय असतं त्या मीठ मध्ये? पण तुम्हाला सांगू का दादा, एमडी डॉक्टर 1000 भेटतील पण कुईक उतारणारी माय घर महिन गई ना. ज्यांची माय गेली त्यांना विचारा की माय मेल्यानंतर तुम्हाला असं कोणी म्हण का तुला नजर लागणी बा, मी तुनी कुईक उतारी देत बा. आपली कुईक उतारानी सत्ता तद लगूनच शे जद लगून आपली माय गरमा जित्ती आहे. मग नाही महाराज, प्रत्येक घरातल्या सुनांना मुलांना सांगतो, भ्रमात नका राहू. वाईट विचार नका करा. माय आणि बाप जिवंत असताना थोडं कर्ज होईल, थोडासा दवाखाना वाटेल, थोड्याशा अडचणी येतील, पण मायबाप खाटवर असताना हवं कावं नावं जायवं मरवं तर पडवं या शब्द बोलू नका. जिने तुम्हाला नवरासाठी उडीत ना पापडे खातात नाही, जिने मेथीना लाडू खातात नाही, जिने जीवन रायत करण ती जर आज खाटवर पडणी होई, तिना जित्तापणे पित्रसले पाणी पाजू नका. आणि जर तुम्ही जिवंतपणे सासू सासऱ्यांना रडवत असाल, नंतर तुम्ही सरपित्री आमोशाले 56 भाज्या करा, एक बी भाजीने पुण्य भेटत नाही. जित्तापणे एकच भाजी करा, पण मायबाप पिता शांततामा खा. आणि हे जर सूत्र नाही जात असेल आणि संसाराचा भ्रम तुम्हाला वाटत असेल तर हे फक्त अज्ञानी लक्षण आहेत. आणि या अज्ञानातनं तुम्ही दूर व्हा म्हणून नरहरी महाराज हात जोडून सांगतायत अभंगाच्या शेवटच्या. ऐसे स्वप्नवत सार, ऐसे स्वप्नवत
नरहरी जोडी तसे कर. नरहरी महाराजांच्या या द्वारदर्शनी घटिकेला पार पडत असताना, संपन्न करत असताना, शरीराची होय माती कोणी न येती सांगाती अभंगावरती चिंतन करत असताना इथं बरेच महिला मंडळी रडत होते, पुरुष मंडळी रडत होते. प्रत्येकाला कोणाची आजी आठवत होती, कोणाला आपली माय आठवत होती. मी सहज तुमच्या हृदयापर्यंत माई बोलीतले शब्द पाठवत असताना, तुमच्या हृदयाचा बाण फोडत असताना एक लक्षात ठेवा, कीर्तनात रडलो आणि दुःख आठवलं. एक घरी विचार करा, तुझा आहे तुझ्यापाशी परी तू जागा भुललासी. आपण आपल्या घरी गेल्यानंतर आईशी 2 शब्द जरी गोड बोललो ना, तरी या ममता आजींना ती भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. सर्वांनी तेवढा विचार करा. या कार्यक्रमाला लागलेले सौंदर्य आशारपूर यूट्यूब चॅनलचे मालक त्यांचे आभार, साऊंड सिस्टीमचे मालक सोनूदादा त्यांचे आभार, पुण्याहून आलेले संपूर्ण भजनी मंडळ, एकाहून एक गायन करणारी मंडळी आहेत, सोनूदादांपासून तर सर्वच मंडळी आहेत. त्याचबरोबर आदरणीय आमचे नामदेवजी महाराज, तुमचे सुद्धा पुनश्च मनापासून आभार. आदरणीय परमपूजनीय अतुल महाराजांचे वडील, आदरणीय आमचे दादा, आमचे काकाश्री, आबांचे सुद्धा मनापासून आभार. त्याचबरोबर या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती ज्यांची होती, आदरणीय परमपूजनीय ज्येष्ठ गुरुबंधू, नवनाथ आखाड्यामध्ये ज्यांचा अतिशय मोठा ओलावा आहे आणि वारकरी संप्रदायावर अतिशय मोठं प्रेम आहे, आदरणीय आमचे सुनीलजी महाराज यांचे सुद्धा मनापासून आभार. ज्यांनी शूटिंगवाल्यांना किद्रवलं लोहगावकर, तुमचे सुद्धा आभार. भूपेंद्र भैया दादा, तुमचे दोघांचे सुद्धा आभार. नातेगोते सर्व मंडळी, मी या गावात एकदा आलो होतो कीर्तनाला, ज्यांच्याकडे आलो होतो ते सगळे सोयरे नात्यागोत्यातली मंडळी आहे. रवींद्र दादा भांबरे, त्यांच्याकडे एकदा आलो होतो, तुम्ही सर्वजण होतात, तेव्हाही जोरात कार्यक्रम झाला होता. तीही मंडळी प्रेमी आहे. सर्वजण तोला मोलाचे आहात. फक्त घरी जाता जाता एकच करा, इथं केलेले भजन आपल्या इष्ट देवताला, कुलदेवतेला, गुरुदेवाला आठवताना या ममताजींसाठी ते अर्पण करा. म्हणजे आजीला स्वर्गात असं वाटेल की याचसाठी केला होता हट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निचंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची याच्यासाठी संपूर्ण तोला मुलाची मंडळी आहे. सर्वांचे आभार मानतो. फक्त जाता जाता एक सांगेल, आजीच्या परिवाराला एकच सांगेल, तुम्ही ज्ञानदान करता आहात, तुम्ही कीर्तन करता आहात, फार मोठं योगदान आहे. फक्त सर्व अन्नदान झाल्यानंतर, कार्यक्रमाची रूपरेषा संपल्यानंतर सर्वांनी आजीच्या फोटो समोर बसा आणि ज्ञानोबाराय तुकोबरांच्या सानिध्यात, कृष्णाजी माऊलींच्या सानिध्यात तुम्ही त्या फोटो समोर बसताना नातवंड, सुना, मुलं, मुली सर्वजण 15 मिनिटं त्या फोटो समोर बसताना हातात पाणी घ्या, त्या पाण्यात तुळशीपत्र टाका. जे नारायण नागबल्ली करताना सर्वात मोठं पुण्य असतं की जीवाला मोकळं करणं. त्या फोटो समोर एक छोटासा दगड घ्या आणि 15 मिनिटं सर्वांनी रामकृष्ण हरीचा जप करा. उद्या संध्याकाळी आणि या अंगठ्यानं पाणी सोडा. आजीला नारायण नागबलीचं पुण्य भेटेल. कारण का, ज्ञानदेव म्हणे झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजांचा वैकुंठाचा मार्ग सोपा करण्यासाठी भजनात एवढी पावर आहे, एवढी कोणत्याच गोष्टीत पावर नाही. मग ते भजन कसं झालं पाहिजे? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली